तो सरकारी माणूस आहे, ज्याच्या पाठीशी 40 आमदार आहेत, खासदार आहेत, महिला आयोगाचे अध्यक्ष आहेत, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आहेत. अशा महान महात्म्यावरती आम्ही काय उत्तर देणार? सरकारला विचार आहे प्रश्न. सरकार म्हणतंय की गॅस पुरवठा नाही, मात्र अकोल्यामध्ये गॅसच्या रांगेमध्ये एका वृद्धाचा मृत्यू झालेला आहे. बघा, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी असं म्हटलं आहे की लॉकडाऊन, गॅस टंचाई वगैरेची अफवा पसरवणं हा अपराध आहे, त्याच्यावर दंडात्मक कारवाई केली जाईल. पण महाराष्ट्रामध्ये ठिकठिकाणी गॅसच्या रांगेमध्ये लोक आजारी पडत आहेत आणि स्वतः तुमचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री म्हणतात गॅसची टंचाई आहे म्हणून भुजबळ म्हणतात. आधी कॅबिनेटमध्ये एकमत काय आहे ते पहा. मुख्यमंत्री म्हणतात सगळं ठीक आहे, अन्न व नागरी पुरवठा मंत्री जे या खात्याचे मंत्री आहेत त्यांची वेगळी भूमिका. त्यांनी म्हटलंय की विशिष्ट कालमर्यादेच्या पलीकडे आम्ही ही गॅस वगैरे पुरवू शकत नाही. तुमच्या सरकारमध्येच मतभेद आहेत, तुमचेच लोक गॅसवर आहेत. पोलीस बंदोबस्तामध्ये तुम्हाला सिलेंडरचं वितरण करावं लागतं ठिकठिकाणी. हे कसं नाही. या अफवा कोण पसरवत आहे? या अफवा गुजरातमधून झाल्या. सगळ्यात जास्त रांगा या गुजरातमध्ये लागतात. जसं होण्यासंदर्भात पहिली माहिती ही गुजरातमध्ये कळली आणि गुजरातमध्ये 8 दिवस आधीच लोकांनी बँकेत रांगा लावून आपले काळा पैसा आत टाकला. कुठे कुठे अमित शहांच्या बँकेमध्ये म्हणजे एका तासामध्ये 500 कोटी रुपये जमा झाले. त्या राज्यामध्ये गुजरातचे गृहमंत्री आणि प्रधानमंत्री असल्यामुळे त्यांना ही बातमी लवकर कळते. गुजरातमध्ये त्या रांगा लागलेल्या आहेत, त्याच्यामुळे महाराष्ट्रामध्ये लॉकडाऊन लागेल, टंचाई होणार आहे. हे गुजरातवरून आलेलं हवा आहे, बरोबर आहे. गुजरातमधल्या रांगा जर आपण पाहिल्यात पेट्रोल पंपावरच्या किंवा गॅस, तर मोठे मोठे पाण्याचे ड्रम घेऊन लोक रांगेत उभे आहेत. पहा तुम्ही चित्र. तर जर गुन्हा दाखल करायचा असेल मुख्यमंत्र्यांनी तर गुजरात राज्याविरुद्ध देशभरामध्ये टंचाईची अफवा पसरवतात. सरकार जर अशोक खरातच्या मागे नसतं तर हे जे 40 आमदार, खासदार, मंत्री जे तिथे सेवा करायला जात होते त्यांची यादी सरकारने जाहीर केली असते. भोंदू बाबापेक्षा भोंदू बाबाला प्रतिष्ठा देणारे राज्यकर्ते आणि राजकारणी अधिक महत्वाचे असतात, अधिक गुन्हेगार असतात. लक्षात घ्या. भोंदू बाबा तर आहेच, पण त्या भोंदू बाबाच्या चरणाशी जाऊन सेवा करणारे जे आहे, विधी करणारे जे आहे, त्या राज्यकर्त्यांना अधिक अपराधी मानायला पाहिजे. त्याच्यामुळे अशा सगळ्यांची यादी जाहीर व्हायला पाहिजे. तुम्ही इतर गुन्ह्यामध्ये सहआरोपींची नावं देता ना, पोलीस देतात ना. इतर लहान सहान गुन्ह्यामध्ये, मोठ्या गुन्ह्यामध्ये गुन्हेगारांना मदत करणाऱ्यांची नावं देतात, त्यांना अटक करतात, त्यांना चौकशीला बोलवता. इथे दीपक केसरकरांना बोलवलं चौकशीला, तटकरांना बोलवलं चौकशीला, रुपाली चाकणकरांना बोलवलं चौकशीला, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना बोलवलंय चौकशीला, राधाकृष्ण विखे पाटील यांना बोलवलं चौकशीला. विचारा तर खरंच, मी तिथे का गेला होतात, तुम्ही कोणते विधी केलेत, त्यातून तुम्हाला काय फायदा झाला, तुम्ही त्यांना किती पैसे दिलेत, पैसे कुठून आणलेत. पोलिसांना जर काही प्रश्न विचारण्यात अडचण असेल तर मी त्यांना प्रश्नावली निर्माण करून देतो. पण सरकार जर पाठीशी नसेल, प्रश्न विचारला पाहिजे की अमित शहा यांच्यापर्यंत अशोक खरातला कोण घेऊन गेलं.